तर हे त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मोठं राजकारण करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केलेली आहे। तर मला तुम्हाला सांगणं हेच आहे, वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा। मुंबईकरांना हे समजतंय, या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेच महापौरांचा हस्तक्षेप नाही। जी प्रथा परंपरा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरांना दिली जाते त्याच प्रथा परंपरेप्रमाणे या ठिकाणी महापौरांना पुन्हा या ठिकाणी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल ते पुरवले गेलेले आहेत। ह्याच्यामध्ये कुठेही महापौरांचा हस्तक्षेप नाही। तरी तुमच्याकडून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात जसं म्हटलेलं होतं की संपूर्ण बीएमसीच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासंदर्भातील हा सल्ला आहे, स्पेसिफिक नाही। मात्र जो प्रस्ताव आहे त्यात स्पेसिफिक लिहिण्यात आले की महापौर कार्यालयाच्या समाज माध्यम हाताळणीसाठी, यामुळे हा प्रश्न उपस्थित आहे। वेगळ्या महापौरांच्या मी आता खरं तर मी मागेच हे पत्र काढणार होते, पण बऱ्याच कामाच्या व्यापामध्ये माझं राहून गेलं। ज्यावेळी महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते, पण आता मी माझ्या डिपार्टमेंटला सांगितलंय की मुंबई महानगरपालिकेला आयुक्तांना पत्र द्या, कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही डीएल जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं। कारण महापौर हे नाव घालून आता तुम्ही जर एक गोष्ट बघितली तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझा तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे। तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाहीये? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे, परंतु या ठिकाणी काय केलंय, महापौरांना या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या, त्याच्यामध्ये जे तुम्ही मनुष्यबळ जी तांत्रिक गोष्टी म्हणजे महापौरांसाठी तुम्ही दिले जातात सोशल मीडियासाठी, त्याच्यातूनच मी मागणी केलेली आहे की ती जी तुम्ही देताय तर ती महापौर कार्यालयाला द्या। वेगळा प्रस्ताव कुठल्या महापौरांकडनं आलाय का? तर नाही। या ठिकाणी पुन्हा एकदा मेसर्स टाइम सोल्युशनलाच पुन्हा काम देण्यासाठी विरोध मी एकतर केला होता। मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकालाच सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं? आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही? आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाइम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय? पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही। मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील। तुम्ही त्यांनाच का काम देताय आणि त्यांना काम देण्यासाठी तुम्ही महापौरांचं नाव घालायची काय गरज होती? कुठली सही येते महानगरपालिकेच्या प्रस्तावावरती महापौरांची? कुठल्या स्टँडिंगच्या प्रस्तावावरती महापौरांची सही असते? मला एक तरी पत्र दाखवावं मीडियाने। काय संबंध आहे महापौरांचा? या ठिकाणी जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे त्या ठिकाणी महापौरांचं नाव घालण्यात काय अर्थ? म्हणजे मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं। एकतर हा महापौर, मी आता हे पत्र देते आयुक्तांना, मुंबई महानगरपालिका व महापौर मुंबई यांचे समाज माध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन व महापौर लिहिण्याची काय गरज होती? मुंबई महानगरपालिका माय BMC असंही हँडल करते, त्याच्यामध्ये महापौरांचं काय आहे? मुंबई महानगरपालिका माय BMCच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं, आतापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे। तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडलं। मुंबईकरांना सुविधा देण्यापेक्षा महापौरांचीच प्रतिमा उजवण्याचा हा प्राधान्य दिलं जाते असा थेट आरोप नाही। हे आता बघा, नाही, जनतेच्या पैशातून मग तुम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिकेचंच आता सोशल मीडिया बंद करा। जनतेच्या पैशातून फक्त महापौरांचं नाही, मी एक काम करते, तुम्ही पत्र द्या, मी पत्र देते, पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं सोशल मीडिया बंद करा, त्याच्यामधून सगळ्यांचंच बंद होऊन जाईल। महापौरांचं पुन्हा काही आहे याच्यामध्ये, मी पुन्हा तुम्हाला क्लॅरिफाय करते,
या ठिकाणी मेसेस रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते. तेव्हा महापौर रितू तावडे होत्या का तिथे? महापौर होत्या का त्या ठिकाणी? मग गेल्या 3 वर्षापासून हे काम करते. आणि जर तुम्ही टॅक्सपेअर लोकांचा पैसा मान्य आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे, मग पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं हे कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकूया आणि अशा पद्धतीने काम करायला आता मुंबई महानगरपालिका, मग त्याच्यामध्ये महापौर असेल, महानगरपालिका आयुक्त असेल, इतर कुठले विभाग असेल, पीआरओ डिपार्टमेंट असेल. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक सांगते, हे जे दुसरा जो पेपर माझ्याकडे आलेले आहे, विविध न्यूज पेपरला सुद्धा या ठिकाणी 18%, 16%, 16% हे जे ऍड दिले जातात ते ऍड पण आता आपल्याला बंद करावे लागतील. मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स पेअरचा पैसा मग कुठेच गेला नाही पाहिजे. या ठिकाणी विविध ज्या प्रिंट मीडियाला हे सगळे पैसे दिले जातात पीआरओ डिपार्टमेंटमधून, ही पण जवळपास नाही म्हटलं तरी 30, 40, 25 कोटीच्या आसपासची अमाऊंट आहे. मग हे सुद्धा बंद करून टाका. मग पारदर्शीपणा हा सर्वत्र समान झाला पाहिजे. मग या वेगवेगळ्या न्यूज पेपरला मग सामनाला किती? 16%. एकूण ह्याच्या 16% ऍड फक्त सामनाला दिली जाते. मग ही बंद करून टाका. मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स पेअरचा पैसा मग कुठल्याच न्यूजपेपरला त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये सुद्धा नाही गेला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका पारदर्शी तर सगळ्यांसाठी.